केला. आम्ही 17 जानेवारी 2018 रोजी आम्ही आमचा पदभार स्वीकारला. सरपंच सतीश भाऊ कानडे 17 जानेवारी 2018 पासून त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर आमची 23 तारखेला आमची पहिली मासिक मिटिंग झाली आणि त्या मासिक मिटिंगमध्येच सर्वात पहिला विषय हा अगोदर चर्चा झाली सरपंचाची आमची आणि मासिक मिटिंगमध्ये मी स्वतः हा विषय घेतला आणि त्या विषयाला त्या वेळेपासून आमच्या सर्व सदस्यांनी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांनी सगळ्यांनी आम्हाला त्या बाबतीत सहकार्य केलं आणि म्हणून आम्ही एवढं मोठं रक्कम आम्ही जमा करू शकतो. 5% पहिले 3% निधी होता, कालांतराने तो 5% निधी झाला आणि 5% निधी झाल्यानंतर आमची जवळपास स्वउत्पन्नाच्या हिशोबाने 1,43,000 रुपयाची रक्कम झाली. जवळपास 50 लोकांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले. ज्या लोकांना वस्तू गरजेच्या असतील त्यांना आम्ही वस्तू घ्यायला लावल्या, ज्या गरजेच्या असतील, ज्यांना शक्य नसेल त्यांच्या खात्यावर थेट आम्ही पैसे वर्ग केले आणि येणाऱ्या काळात जेवढी जी रक्कम राहिलेली आहे ती रक्कमसुद्धा येणाऱ्या काळात जे आमचे दिव्यांग बांधव बाकी आहेत त्यांनासुद्धा तो देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि एवढे करून 2,000 रुपये दिल्यानंतर सुद्धा भविष्यामध्ये जर एखादा जास्त गरजू असेल ज्याला जास्त आधाराची गरज आहे अशा व्यक्तीला जास्त पैसे देण्याचा सुद्धा आमचा भविष्यातला मानस आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमचं काम करतोय. परंतु आज खरं तर काय म्हणजे तुमच्या या सत्काराबद्दल आम्ही काय म्हणावं तर आम्ही तुमचे हे आहोत म्हणजे काय म्हणायचं तर ऋणी आहोत की तुम्ही आमचा सत्कार केला. वास्तविक पाहता ह्या आमच्या जबाबदाऱ्या आहेत. या आमच्या जबाबदाऱ्यांपासून कुणी लांब पडू शकत नाही. कुणी कोणाच्या खिशातलं देत नाही. आम्ही काही वैयक्तिक आमच्या खिशातलं देत नाही, परंतु इतरही ग्रामपंचायतींनी हा विषय मनावर घेतला पाहिजे, शासकीय यांनी मनावर घेतला पाहिजे. दिव्यांग बांधव हे सुद्धा आपलेच आहेत. आपणही